श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्ष कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरुपादौ दुर्लभौ भुवनत्रये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनम्। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला। जयाच्या मुखी सर्वदा रामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय रघुवीर मंगलमूर्ती मोरया। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की। महारुद्र हनुमान की। सद्गुरु ब्रह्म चैतन्य गुंदवलेकर स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। राजा राम जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत।
राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी 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 जय जय राम हरि जय जय राम दीना 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 शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम हरि जय जय संगी जनि पद पम पम गम गरे गरे धीर सा जय जय राम जय जय राम पद धनि नि सा नि नि द प प म म ग ग रे रे सा जय जय राम हरि जय जय राम सीताराम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राजा राम राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहवा हो राम संगे रंगात देह राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राजा राम चरणी लक्ष लागो
धाम निज धाम राजा राम चरणी लक्ष्मण सीताराम राजा राम राम राजा राम चरणी लक्ष्मण रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया महारुद्र हनुमान की ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय सद्गुरु मामा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ सागप गप धनि धप गप धनि धनि सा सानि ध धप गप धप ग सा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची काजा भक्ताची काजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता रंगी वंदीन अयोध्येचा राजा वाह उच्चारिता राम होय पाप शम उच्चारिता राम
पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापियाय नाठवे पापियाय नाठवे काही गेल्या रंभी वंदीन अयोध्येचा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन भक्ताची आय काजा भक्ताची आय काजा पावते आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की चरितं रघुनाथस्य शतकोटिं प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की भगवान मारुतरायांचा असलेला त्यांच्या जन्मोत्सवाचा असा हा पुण्य दिवस आणि या निमित्तानं आजपासून सुरू झालेली कीर्तन सेवा असं आहे. आरंभीच्या कीर्तनाला नेहमी मंगलाचरण करावं असा कीर्तनाचा प्रघात आहे. पण असं असताना सुद्धा मंगलाचरण करण्याऐवजी बुवा तुम्ही आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावत या अभंगावर निरूपण करताय. म्हणजे एकूण असलेल्या कीर्तनाच्या नियमाविरुद्ध असं काही हे होत नाही का? तर गंमत अशी आहे, भगवंतांचं स्मरण हेच मंगलाचरण. आणि म्हणून आज ज्यांचा दिवस आहे, ज्यांचा जन्मोत्सव आहे, त्यांच्या आराध्य असलेल्या अशा भगवान प्रभू रामचंद्रांचं वर्णन जर गायलं ना तर भगवान मारुती सुद्धा आपल्यावर खुशच होतील. असं आहे की जो दास असतो त्या दासाला आपल्या मालकांचं गुणगान गाणारा कोणीतरी सापडला ना तर तो आणि परिणामी त्या मालकांची कृपा तर होतेच, पण दासाची कृपा सुद्धा म्हणजे मारुतरायांची कृपा सुद्धा आपल्यावर नक्की होणार एवढं खरं आहे. आणि म्हणून गंमत असं आहे, अहो जगामध्ये आधार प्रत्येकाला लागतो. जगामध्ये आधार प्रत्येकाला लागतो, कोणाला लागत नाही. आधाराशिवाय कोणत्याही गोष्टी होत नाही. म्हणजे अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगतो आपल्याला की एखाद्या बंगल्यामध्ये आतमध्ये एक छोटस कुत्र्याचं पिल्लू बांधलेलं आहे.
बांधणारा आतमध्ये आहे आणि ते कुत्र्याचं पिलू त्या दोरीनं बांधून त्या दारापाशी ठेवलेलं आहे का कोण येतंय कोण जातंय याच्यावर लक्ष ठेवायचं काम त्या कुत्र्याचं आहे. ते कुत्र आतमध्ये आहे, गेट लावलेलं आहे आणि गेटच्या बाहेर त्याच्यासारखी 4 कुत्री येऊन जर भुंकायला लागली ना तर ते आत बांधलेलं कुत्र सुद्धा जोरात भुंकत. का? कारण त्याला हे नक्की माहिती आहे की आपण आत आहोत, गेट लावलेलं आहे, बाहेर कितीही 4 कुत्री असली तरी आतमध्ये आपल्याला ज्यानं बांधून ठेवलंय तो आपला पाठीराखा आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून तो सदैव असा विचार करतो की आपण आत आहोत ना, आपण सुरक्षित आहोत, मग प्रश्नच मिटला. जसं एखादं लहानसं पोर त्याची आई बरोबर असेल तर जरा थोडं अवखळपणा करतं, थोडं मस्ती करतं, दंगा करतं. पण त्याच मुलाला जेव्हा शिशु शाळेमध्ये घातलं जातं 2 तासाकरता 3 तासाकरता, त्यावेळेला मात्र आपल्या आईपासून ते दूर जातं आणि दूर गेल्यानंतर ते जरा थोडं शांत बसतं. का हो? कारण त्याला माहिती आहे आपला आधार जो आहे सध्याचा तो आधार आपल्या जवळ नाहीये, तेव्हा आपल्याला जरा शांतच राहिलेलं बरं. आणि असं आहे परमार्थामध्ये आधाराची गरज आहे, व्यवहारात सुद्धा आधाराशिवाय कुठं चालतंय? तुम्ही म्हणाल बुवा कसं? ओळखपत्र सुद्धा तेच आहे ना. त्यामुळे व्यवहारात सुद्धा आधार गरजेचा आहे. मग जर व्यवहारात गरजेचा आहे तर परमार्थ मार्गामध्ये का बरं नाही? म्हणून गंमत अशी आहे की माझा कोणीतरी आधार आहे, माझा कोणीतरी पाठीराखा आहे, माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे अशी जाणीव होणं किंवा असा भाव मनामध्ये असणं याला खऱ्या अर्थानं आस्तिकता म्हणतात. आणि म्हणून जर वेळच पडली, काही संकटच आली तर त्या संकटांना 2 हात करायचे असतील तर मी कोणाला शरण जावं, कोणाची प्रार्थना करावी, कोणाची करुणा भाकावी, प्रश्न विचारावा तो केवळ संतांना विचारावा. असं आहे अहो, प्रश्न संतांना विचारल्याचा फायदा असा आहे की ज्यांना सगळंच ठाऊक असतं ना त्यांना सगळं विचारावं. आणि मग संतांना विचारल्यानंतर संत आपल्याला उत्तर देतील की अशाच लोकांकडे जावं किंवा अशांकडेच जावं ज्यांना अनुभूती आलेली आहे. आणि म्हणून आजच्या या पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेचा आरंभीच्या कीर्तन सेवेला असलेला आरंभीचा अभंगच आरंभी वंदिन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावगस. अभंग कोणाचा हे सांगायची गरज नाही, कारण आपण इतक्या वेळेला अनेकांकडून ऐकलेला आहे. त्याच्यावरची निरूपण सेवा ही प्रत्येकाच्या हिशोबानं ऐकलेली आहे. पण तरी सुद्धा संपूर्ण राममय जीवन हेच ज्यांचं खऱ्या अर्थानं संजीवन ठरावं असे अचपळ मनाचा अनावर झालेला आवेग हा राम नामानं आणि राम ध्यानानच अविचल करता येतो, अविरत करता येतो हे ज्यांनी दाखवून दिलं ते समर्थ रामदास स्वामी. जय जय रघुवीर समर्थ हा केवळ मंत्र झाला नाही, मग तर ही शक्ती झाली, ही अनुभूती झाली. कोणामुळे? तर समर्थ रामदास स्वामींमुळे. असं आहे की चिंता करतो विश्वाची म्हणणाऱ्या समर्थांचं सारं आयुष्य आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं करुणाष्टकच आहे हो तुमच्या आमच्या करता. म्हणून दासबोधासारख्या सुंदर ग्रंथाची निर्मिती समर्थांनी करावी. प्रापंचिकांनी कसं राहावं आणि परमार्थामध्ये सुद्धा कसं राहावं याच्याबद्दलचं विश्लेषण समर्थांनी करावं. आणि हे सगळं केल्यानंतर त्यातून एकच मुद्दा लक्षात यावा, काय तर साराचे ते सार राम नाम. असं आहे की सगळ्या वस्तूचं सगळ्या गोष्टींचं सार काय? समर्थ म्हणाले की सगळं काही आपल्या समोर आणून ठेवलं हो. अगदी कल्पनेतला कल्पवृक्ष आणला किंवा आमच्या इच्छा पूर्ण करणारा असा चिंतामणी आणला तरी सुद्धा या सगळ्यांच्या समोर एकदा रामनाम आलं ना तर परिणाम असा आहे की रामनाम आल्यानंतर त्याला दुसऱ्या कल्पवृक्षाला कोण विचारतंय? म्हणून आधी केले मग सांगितले या न्यायानं स्वतः समर्थांनी रामांची उपासना करावी आणि ती उपासना केल्यानंतर मग त्याची प्रचिती लोकांपर्यंत दाखवावी.
म्हणून मगाशी मी म्हटलं की प्रश्न पडले तर विचारावं कोणाला, तर ते संतांनाच विचारावेत, कारण संतांशिवाय दुसरं कोणी नाही हो उत्तर देणार. आणि म्हणून आपल्या सिद्ध हस्त लेखणीतून समर्थ लिहिते झाले, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा पावतसे. काय सुंदर गंमत आहे पहा, की सर्वप्रथम समर्थांनी शब्द वापरला आरंभी. आजच्या निरूपण सेवेमध्ये फक्त एवढ्या शब्दावरच चर्चा करायची का, कारण तेवढाच वेळ आपल्या हातात आहे. त्यामुळे आरंभी वंदीनं म्हणत असताना समर्थांनी आरंभी शब्द वापरला हो, पण कोणाच्या आरंभी, कशाच्या आरंभी, केव्हा आरंभी, या आरंभी शब्दाचा अर्थ काय हो. असं आहे, समर्थांचे काही श्लोक आहेत ज्याच्यामध्ये शेवटची ओळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ज्या वेळेला समर्थ असं म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, त्यावेळेला तो फक्त सकाळीच रामप्रभूंचं स्मरण करावं असा त्याचा शब्दशः अर्थ नाही. मग त्याचा काय अर्थ घ्यावा. म्हणून आरंभी शब्दाचा अर्थ असा सांगता येईल. तुम्ही म्हणाल बुवा, म्हटलं आपल्याकडे आरंभी गणेशाचं स्मरण केलं जातं, मग असं असताना आरंभी वंदीन अयोध्येचा राजा असं समर्थ का बरं म्हणाले असते. साधं कारण आहे. अहो, जे माझे आराध्य आहेत, जे मला प्राणाहून प्रिय आहेत, असे जर माझ्या समोर असतील ना, तर त्यांच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही असा भाव अंतःकरणात उत्पन्न होणारच. आणि म्हणून त्यावेळेला समर्थांनी म्हणावं की कोणाच्या आरंभी. सर्वसाधारणपणे कलियुगामध्ये या देहाचे 4 भाग केलेत किंवा आयुष्याचे 4 भाग केलेले, की पहिली 25 वर्ष जे आहेत ती तारुण्य आहे, पुढचं 25 वर्ष म्हणजे गृहस्थाश्रम, त्याच्या पुढची 25 वर्ष म्हणजे वानप्रस्थाश्रम, आणि शेवटची 25 वर्ष म्हणजे असलेला संन्यासाश्रम. सद्भाग्य फारच कमी लोकांना मिळतं. त्यामुळे या कलियुगामध्ये आयुष्याचे जे 4 भाग केले, त्या 4ही भागांपैकी असलेल्या आरंभामध्ये म्हणजे पहिल्या 25शीतच जर नाम घेतलं गेलं तर त्याचा फायदा आहे. म्हणून आरंभी वंदीन अयोध्येचा राजा म्हणत असताना कोणाच्या आरंभी, तर कलियुगातल्या एकूण देहाच्या, एकूण आयुष्याच्या असलेल्या कालगणनेच्या आरंभी. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. इथं प्रभात या शब्दाचा अर्थ म्हणजे आयुष्याची प्रभात. आयुष्याची प्रभात म्हणजे अर्थात बालपणापासूनच. आणि म्हणून समर्थांनी तुम्हा आम्हाला अगदी सावधच करून ठेवलं. काय सांगतात समर्थ. सावधान 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 वाचे वदा राम नाम, वाचे वदा राम नाम, सावधान सावधान. काय सांगतात समर्थ. 10 वर्षे बालपण 10 वर्षे बालपण 20 वर्षे हो तारुण्य. आपल्या जीवनाचा चढता आलेख समर्थ सांगताय. 10 वर्षे बालपण 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान तेव्हा न घडे हो साधन. सावधान 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 सावधान. तिसाची होय भरती, तिसाची होय भरती, दारापुत्र देलाभती. तिसाची होय भरती, दारापुत्र देलाभती. त्यातची पडे भ्रांती, त्यातची पडे भ्रांती. नकळे ही स्वरूप सिद्धी. सावधान सावधान वाचे वदा राम नाम, सावधान 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 सावधान.
10 वर्षे बालपण, 20 वर्षे हो तारुण्य, अंगी जडला अभिमान. त्यावेळेला मात्र काहीच घडत नाही. तेव्हा न घडे हो साधन. एवढं वय लहान आहे की त्यात कळत काहीच नाही. समर्थ पुढे म्हणाले, 30ची होय भैरती, दारा पुत्र ते वय वर्ष 30, दारा पुत्र पत्नी पुत्र प्राप्त झाले, त्यातची पडे भ्रांती. अहो त्याच्यामध्येच पडले, नकळले ही स्वरूप स्थिती, आणि आपली स्थिती काय तीच कळत नाही. पुढे समर्थ म्हणाले, 40 वर्षे होती, 40 वर्षे झाली, डोळा 40 आली, नेत्रासी भुली पडली, येता न दिसे जवळी. 60ची होय गणना, उठता बैसवेना, बैसता उठवेना, बापुळा होय दैन्यवाडा. अर्थ वेगळा सांगायची गरज नाही. 4 20 मिळवणी 80, जळाविण मासोळी जैसी, तैसा जीव होय कासाविसी. आणि म्हणून शेवटी समर्थ सांगतात की शतवारी पुरुष जाहला, राजहंस तो उडवणी गेला, देह कोरडा चिराहिला, जन म्हणती उचला उचला, प्राणी भूभार झाला. या लागी रामदास सांगतो सज्जनास, धरा सद्गुरूंची कास, सावधान 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 सावधान. का सावध व्हावं हे समर्थांनी सांगितलं, आणि त्या सावधानतेच्या अनुरूपच आयुष्याच्या आरंभी सुरुवात करायला हवी. म्हणून पहा, आपल्याकडे भारतीय हिंदू शास्त्रानं जी काही सणांची संकल्पना दिलेली आहे, त्या सणांच्या संकल्पनेचा बारकाईने अभ्यास केला तर एक लक्षात येईल की आपल्याला सगळ्यात पहिला मोठा उत्सव जर कोणता साजरा करायला मिळत असेल तर तो चैत्र महिना, आणि चैत्र महिन्यातला पहिला उत्सव म्हणजे रामनवमीचा उत्सव, आणि मग त्यानंतर येणारी हनुमान जयंती किंवा हनुमान जन्म. काय गंमत आहे. आपण सर्वसाधारणपणे बघितलं असेल की ही रामनवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल, ह्या उत्सव साधारण केव्हा येतो, तर म्हटलं हा उत्सव साधारणपणे मार्च एंडला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतो. मग असं असताना मार्च एंड म्हणजे काय आहे हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, कारण त्यावेळेला काय परिस्थिती असते हे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विचारा म्हणजे झालं. लवकर घरी येता येत नाही, कीर्तन घेतली असतील तर वेळेवर पोचता येत नाही. जय जय. मार्च एंड काय करतो हो आम्ही, तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये नेमकं काय काय झालं, त्यात काही फायदा झाला का, काही नफा झाला का, काही तूट झाली का, काही हातात गवसलंय का, सगळंच काही गेलंय, या सगळ्याचा हिशोब करण्याचा असलेला दिवस म्हणजे मार्च एंड, 31 मार्च. मला सांगा, 31 मार्चच्या किंवा या मार्च एंडच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही जर आमचं आर्थिक गणित मांडत असू, त्याची कॅल्क्युलेशन करत असू, तर परमार्थ मार्गामध्ये जात असताना या मार्च एंडला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा हा पहिला जो उत्सव आहे रामनवमीचा, त्या रामनवमीच्या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या वेळेला परमार्थातलं आमचं गणित मांडायला नको का. म्हणून आर्थिक गणित जसं आम्ही मांडतो, त्याच्याविषयीची कॅल्क्युलेशन करतो, तसं परमार्थातलं गणित कोणतं. म्हणून त्याच्याकरता 5 प्रश्न आपल्या समोर ठेवतो. त्या 5 प्रश्नांची उत्तरं मिळाली की आजच्या दृष्टीने मला जेवढा विषय सांगायचा आहे तोपर्यंत येऊन पोहोचेल. तुम्ही म्हणाल बुवा कोणते 5 प्रश्न. पहिला प्रश्न असा की मला माझ्या आयुष्यामध्ये काही सूत्र मिळालंय का, मला माझ्या आयुष्यात काही सूत्र मिळालंय का. दुसरा प्रश्न, मला माझ्या आयुष्यामध्ये काही मंत्र मिळालाय का. तिसरा प्रश्न, माझ्या झालेल्या या आयुष्यामध्ये मी एखाद्या सद्गुरूंचा किंवा संतांचा वर्णन करणारा, त्यांनी लिहिलेला असा एखादा ग्रंथ वाचलाय का. चौथा प्रश्न असा की माझा असा कोणी कांत आहे का. आणि 5वा प्रश्न असा की मला काही पंथ मिळालाय का.
म्हणून 5 मुद्दे महत्वाचे आहेत. सूत्र, मंत्र, ग्रंथ, कांत आणि पंथ. या 5ची उत्तरं मिळाली म्हणजे पूर्वरंग संपला. तुम्ही म्हणाल बुवा मला काही सूत्र मिळालंय का? तर कोणतं सूत्र? समर्थ म्हणाले एकच सूत्र पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर. म्हणून सूत्र कोणतं असेल तर समर्थ म्हणतात की उपासनेचा आश्रयो मोठा. अहो असं उपासनेचा आश्रय असलेलं सूत्र जर एकदा मिळालं ना तर तुमच्या आमच्या आयुष्याची यशस्वीता नक्की आहे. पण गंमत अशी आहे, आयुष्याची यशस्वीता होण्याकरता आम्हाला सूत्र बांधून घेतलं पाहिजे, पण ते कोणाकडून तरी बांधून घेतलं पाहिजे ना. असंच सूत्र बांधणारा कोणी असेल का? हे असा कोणीतरी पाहिजे की ज्याच्याकडून ते आम्हाला सूत्र बांधून घेता येईल. म्हणून कोणाकडून सूत्र बांधावं? पहा, सूत्र कोणाकडून बांधावं याचं उत्तर आहे आम्ही आमचं हे उपासनेचं सूत्र कांत यांच्याकडून बांधून घ्यावं. कांत या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे पिता किंवा पती. म्हणून असं आहे की जे जे माझ्या वडिलांचं ते ते माझं होईल. जे जे माझ्या वडिलांचं ते ते माझं होईल किंवा माझं झालं का? कारण ते माझे पिता म्हणजे कांत आहे. आणि स्त्री वर्गाच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग येतोच, शुभमंगल सावधान. त्यावेळेला त्यांचा कांत कोण आहे तो ठरलेला असतो का? त्यालाच कांत म्हणावं जो गळ्यात सूत्र बांधतो. म्हणून गळ्यात सूत्र बांधणारा तो कांत. म्हणजे या न्यायानं जर आपण बघितलं ना तर त्या कांताचं जे आहे ते सगळं जिच्या गळ्यात सूत्र बांधलं तिचं होणार आहे. त्यामुळे आम्हाला जर सूत्र बांधायचं असेल उपासनेचं तर कांत मिळवायला हवा, पण त्या कांतापर्यंत जाण्याकरता मंत्र तर हवा ना. त्या कांतापर्यंत जायचं असेल तर काहीतरी तर हवं ना. जसं असा एखादा गळ्यात सूत्र बांधणारा कांत मिळावा याच्याकरता नाव नोंदणी करावी लागते. व ती नाव नोंदणी केली तरच असा कोणीतरी आपल्या गळ्यात सूत्र बांधणारा कांत मिळेल. मग तशी नाव नोंदणी कुठेतरी केली पाहिजे ना. मग कोणता मंत्र घ्यावा? आज आजच्या दृष्टीनं मोरोपंतांचा दिवसही महत्वाचा आहे, पुण्यतिथी आहे त्यांची. त्यामुळे मोरोपंतांनीच वर्णन केलेलं आहे की कोणता मंत्र घ्यावा. आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे कुमंत्र तेरा हो. काय करावे कुमंत्र तेरा हो. मंत्रात मंत्र एकची, मंत्रात मंत्र एकची. कोणता मंत्र? श्रीपासुनी वर्ण जात तेरा हो. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 रघुतम राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 रघुतम राम राम. काय म्हणाले मोरोपंत की आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे कुमंत्र तेरा हो. पाठभेद असा आहे, कुमंत्र किंवा सुमंत्र. मंत्रात एकची मंत्र, श्रीपासुनी वर्ण जात तेरा हो. म्हणून सूत्र मिळवायचंय तर त्या सूत्रा करता म्हणून आम्हाला ते सूत्र गळ्यात बांधणारा कोणतरी कांत हवा.
आणि त्या कांतापर्यंत जायचं असेल तर त्याच्याकरता मंत्र हवा. मंत्र एकच, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली की उपासनेचे सूत्र, त्याच्याकरता लागणारा मंत्र म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्याच्याकरता त्या मंत्राचा असलेला कांत म्हणजे श्रीराम. बरं, आपण मगाशीच बघितलं की एखाद्याची असलेली गोष्ट ही दुसऱ्याची व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता नाव लावून घेतलं पाहिजे ना. जसं यांची असलेली वस्तू आमची होणार आहे, पहा बरं, यांची असलेली वस्तू आमची व्हावी असं वाटत असेल तर ही जी काही यांची वस्तू आहे ती माझी व्हावी याच्याकरता यांच्या नावाबरोबर माझं नाव जोडलं गेलं पाहिजे ना. आणि जोपर्यंत नाव जोडलं जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची असलेल्या संपत्तीच्या एकूण सगळ्या धनापैकी सुतळीचा तोडा सुद्धा मिळत नाही. का? कारण तुमचं नाव नाही म्हणतात, त्यांना नाव लावा म्हणाले, त्याच्याशिवाय चालणार नाही. मग व्यवहारात नाव लावल्यानंतर संपत्ती मिळते. बरं, त्याच्याकरता सुद्धा आम्हाला दस्तऐवज तयार करावे लागतात, त्याच्याकरता आम्हाला डॉक्युमेंटेशन करावं लागतं. म्हणजे अमुक यांची वस्तू माझी आहे हे त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागेल, त्याच्याकरता त्यांचं माझं नाव हे माझ्या नावानंतर सोडून घ्यावं लागेल, तर ती वस्तू माझी होणार आहे. असे जे दस्तऐवज केलेले असतात की म्हणाले अमुक एकांची गोष्ट ही माझी होणार आहे, असे दस्तऐवज कोणीही सर्वसाधारणपणे असे बाहेर रस्त्यावर टाकत नाही. मग ते कुठेतरी आतमध्ये ठेवतात, कुठेतरी कपाटात ठेवतात, कुठेतरी तिजोरीत ठेवतात. त्या तिजोरीपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे त्या तिजोरीपर्यंत जाण्याचा चौथा प्रश्न होता, काही पंथ सापडलाय का, तर त्या पंथापर्यंत जाण्याकरता प्रयत्न करावे लागतील. तुम्ही म्हणाल बुवा मग नाव लावायचं कोणाचं ते कळलं, रामप्रभूंचं. का? कारण त्यांचं नाव लावलं की जे त्यांचं आहे ते माझं होणार आहे. मग तिथपर्यंत जाण्याचा पंथ कोणता, तर त्याला उत्तर असंच की गमू पंथ अनंत या राघवाचा. पंथ एकच आहे, तो म्हणजे या राघवाचा असलेला पंथ. म्हणून 4 प्रश्नांची उत्तरं मिळाली. सूत्र कळलं, मंत्र कळला, त्याच्यानंतर कांत कळला, त्याच्यानंतर पंथ कळला. आता 5वा प्रश्न राहिला, ग्रंथ. मग मला सांगा की जे त्यांचं आहे ते माझं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्यापर्यंत नेण्याचा मार्ग दाखवणारे परी ते सद्वस्तू मिळविती असे कोण, तर ते सद्गुरू किंवा संतच. आणि संत सद्गुरू तिथपर्यंत नेऊन सोडतात. हे ज्ञान आपल्याला ज्यातून प्राप्त व्हावं ते ज्ञान केवळ त्यांच्या ग्रंथातून मिळेल. म्हणून ग्रंथ एकच. समर्थांच्या दृष्टीनं वर्णन केला तर दासबोध असेल किंवा रामचरित्राच्या दृष्टीनं जर उल्लेख केला तर असेल रामचरित्र किंवा वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण. म्हणून पहा की आजच्या काळामध्ये कितीही जरी शिक्षण झालं तरी सुद्धा आमच्या आयुष्याचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता म्हणून हे ग्रंथ वाचलेच गेले पाहिजे. कारण त्यातल्या प्रत्येक पात्राकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. रामप्रभू हे एकवचनी एकबाणी आहेत. लक्ष्मण हे सेवेकरता तत्पर आहेत. हनुमंत म्हणजे दास्य भक्तीचे असलेले मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे आपल्या पतिदेवांकरता कधीही धावत जाणारी अशी, त्यांच्या सेवेत निमग्न असणारी. मला सांगा, आणि भरत महाराज जर बघितलं ना तर ते सुद्धा बंधू प्रेमाच्याच दृष्टीनं उदाहरण महत्वाचं आहे. म्हणून आपल्या आयुष्याचं पंचामृत व्हावं असं वाटत असेल तर किमान या 5 पात्रांनी जे केलं ते तरी आपल्या अंगामध्ये भिनवायचा प्रयत्न करायला हवा. म्हणून आजही कितीही वर्ष झाली तरी सुद्धा रामचरित्र वाचल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांचं असलेलं चरित्र हे तुमच्या आमच्या करता जीवनामध्ये दीपस्तंभासारखं आहे. का? कारण दीपस्तंभ हा तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवतो, तसं भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र तुम्हाला आम्हाला मार्गच दाखवतो. म्हणून गंमत आहे, मार्ग दाखवणाऱ्या या रामप्रभूंचं सान्निध्य आमच्या बरोबर किती आहे पहा, किती आहे. आमचे तुलसीदास महाराज म्हणाले की नाम चतुर्गुण पंचमिले
नाम चतुर्गुण पंच मिले ताको द्विगु समाह तुलसी अष्टदा भागलो तुलसी अष्टदा भागलो रह गए राम ही राम भजो रे भैया राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद हरि भजो रे भैया राम गोविंद राम गोविंद राम गोविंद हरि। किती सांगितले आहे की नाम चतुर्गुण पंच मिले. नाव कोणाचंही घ्या आणि किती अक्षरी घ्या. नाव घ्या म्हणजे नुसतं नाव असं म्हणतं. ती किती अक्षरी घ्या की नाम चतुर्गुण. काय हिशोब सांगितलाय हो. माझं नाव घ्या 3 अक्षरी आहे. चतुर्गुण गुणिले 4 12 पंच मिले 12 + 5 17 ताको द्विगु समाह 17 गुणिले 2 म्हणजे 34. आणि तुलसीदास म्हणाले तुलसी अष्टदा भागलो. या 34 ला 8 ने भागा 8 चोक 32 बाकी 2 काय राहिलं. रह गए राम ही राम 2 राहिले. ते 2 म्हणजे एक रान दुसरं म. म्हणून आपली कोणतंही अक्षर असेल किंवा काय किती अक्षरांचं नाव असेल हे गणित बसतं बरं तिथे. का इतके भगवान प्रभू रामचंद्र तुमच्या आमच्या जवळ आहेत, आमच्या अंतःकरणात आहेत. मग असं रामप्रभूंचं असलेलं महात्म्य तुम्हाला माहिती आहे, ते मला माहिती आहे. पण गंमत अशी झाली हो की ते महात्म्य प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्रांनाच ठाऊक नव्हतं. त्यामुळे ते ठाऊक नसलेलं त्यांच्याच नामाचं महात्म्य हे मारुतरायांच्याच असलेल्या चरित्र भागातून कसं पटवून दिलं आख्यानामध्ये ऐकायचं. आणि म्हणून त्या नाम महात्म्याबद्दल वर्णन करताना आमचे समर्थ म्हणाले आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन भक्ताचिया काजा भक्ताचिया काजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना. काही केल्या तुझे काही केल्या तुझे भक्ताचिया काजा भक्ताचिया काजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय.
बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा 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 सौभाग्यदा
मध्यंतरातली कीर्तनकारांना असलेली विश्रांती आणि असलेल्या सहकलाकारांच्या कलेला मिळणारा वाव याच्याकरता म्हणून मध्यंतरामध्ये एक क्षणभर काही 2 मिनिटं 5 मिनिटं अशी पद्य गायन सेवा केली जाते आणि आमच्या साहिल बुवाने अत्यंत सुंदर पद्धतीनं हे पद सादर केलेलं आहे. आपण त्याला दाद दिलेलीच आहात. ती दाद देताना जी टाळी वाजवली तीच टाळी ही आताच्या नामाला वाजवायची, म्हणजे 10 मिनिटं सुरू झालेलं कीर्तन हे 10 मिनिटं उशिरा संपण्याकरता मला इंधन मिळेल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपती राघव. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोलो रघुपति ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. आवाज राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय. सद्गुरु मामा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाम आहे आदि अंती, नाम सर्वसार. भगवान प्रभू रामचंद्रांचं नाम काय आहे त्याचं महात्म्य आपण पूर्वरंगामध्ये ऐकलंच. आणि म्हणून पूर्वरंग संपवत असताना एक वाक्य मी आपल्या समोर मांडलं की त्या रामप्रभूंचं असलेलं नाम, त्या नामाचं महात्म्य हे तुम्हाला माहितीये, मला माहितीये, आपल्या सर्वांना माहितीये. पण आपण ज्यांचं नाव घेतो त्या रामप्रभूंना मात्र त्यांच्या नामाचं महात्म्य ठाऊक नव्हतं. आणि एक दिवस आमच्या मारुतरायांच्या मनामध्ये विचार आला, हो जे सुंदर गोड नाम आपण घेतो त्याची गोडी चाखतो, त्या रामप्रभूंनाच जर त्यांच्या नामाचं महात्म्य पटवून दिलं तर काय करावं लागेल? काहीतरी नाटक करावं लागेल, काहीतरी करावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. आता नाटक करणं म्हटल्याबरोबर तो एकपात्री प्रयोग नव्हता हो. मग तर त्याच्याकरता कोणाला तरी सोबत घ्यायला पाहिजे. काय आहे, नाटक म्हटलं की साधारण कोणीतरी सूत्रधार येणार, तो पहिल्यांदा सुरुवात करून देणार, मग 2 प्रसंग जे आहेत ते मधले जोडण्याचं काम सूत्रधारच करणार. आणि म्हणून कोण करणार? मनामध्ये विचार करतायत मारुतराय.
आणि तेवढ्यात नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन कमलापती कमल नयन कमलापती कमलापती अहो कमलापती कमल नयन भयारण भवतारण नारायण 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 नारायण. नारद मुनींची स्वारी अयोध्येच्या दिशेनं अयोध्येमध्ये आलेली बघितली मात्र. आणि काय सांगावं हो, दोन सद्भक्त पुढे उभे राहिले, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. असं आहे, संत से संत मिले तो हो गई दो दो बात. संत से संत मिले तो हो गई दो दो बात और गधे से गधा मिले तर 2 लाख याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्यामुळे दोन सद्भक्त भेटले म्हटल्याबरोबर दोघांनी नमस्कार केला. आणि मारुतरायांनी विचारलं, अहो म्हटलं नारदा, आज इथं कसं काही येणं केलं? काय सांगू, भगवान प्रभू रामचंद्रांचं स्वरूप बघावं, ते आपल्या या डोळ्यांमध्ये साठवून ठेवावं, याच्याकरता आलोय हो. असं अहो, पण तुम्ही तर अखंड नामामध्ये असता आणि नामातच भगवंत भेटतो याची अनुभूती आपल्याला आहे. मग असं असताना इथं येऊन दर्शन? मारुतराया, अहो जिथे प्रत्यक्ष भगवंत अवतीर्ण झालेले आहेत तेव्हा त्या भगवंतांचं ते स्वरूप बघायला नको का? काय सांगू ते स्वरूप? स्वरूप किती सुंदर दिसे कायवानुम्या, स्वरूप किती सुंदर दिसे कायवानुम्या, मन मोहित होत असे पाहताची त्या, मन मोहित होत असे पाहताची त्या. इच्छा ही मम मानसी, इच्छा ही मम मानसी, दृष्टी ही बहु प्यासी, इच्छा ही मम मानसी, दृष्टी ही बहु प्यासी. अनुभविन्या अनुभविन्या तोष हाची पातलो आता, अनुभविन्या तोष हाची पातलो आता. स्वरूप किती सुंदर दिसे कायवानुम्या, स्वरूप किती सुंदर दिसे कायवानुम्या, वानुम्या वानुम्या. काय त्या भगवंतांचं स्वरूप सुंदर आहे की इच्छा ही मम मानसी आणि दृष्टी ही बहु प्यासी. मनामध्ये अशी इच्छा आहे की देवांचं दर्शन घडावं. बरोबर आहे नारदा, आपण म्हणता ते बरोबर आहे. अहो तुम्हाला नामाचं महात्म्य कळलंय, मला कळलंय, पण ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांना त्यांचं नाम काय आहे, याचं श्रेष्ठत्व काय आहे ते माहित नाही. आणि म्हणून मी असं ठरवलंय की आपण काहीतरी एक लीला नाटक करायचं. आणि बर का नारदा, आता तुम्ही आलेच आहात तर या लीला नाटकाचे सूत्रधार तुम्ही. वा 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 वा, लीला नाटकाचे सूत्रधार आणि मी. ऐकलं मात्र. आणि नारद मुनी आहोत त्या विचारांमध्ये जे गुंग झाले. हनुमंताने हलवलं अहो, काय विचारात राहू नका. 10:45 पर्यंत सगळं आटपायचंय, त्यामुळे नुसते विचार करू नका. मग आता आपल्याला कार्यवाही करायला हवी. आणि काय सांगावं, कथा असे ही मोठी गमतीची, कथा असे ही मोठी गमतीची, राम आणि मारुतीची एकमेकांच्या विरोधाची ऐका श्रोते हो, एकमेकांच्या विरोधाची ऐका श्रोते हो. कथा असे ही मोठी गमतीची. काय सांगावं, राम आणि मारुती एकमेकांच्या समोर उभे ठाकावेत असा प्रसंग उभा राहावा. काय घडलं हो, आता लीला नाटक करायचंय.
म्हणून त्या नाटकातला पहिला प्रसंग चालू झाला. काशी राजा अयोध्येसे जाती प्रभूच्या दर्शनासे. काशी राजा अयोध्येसे जाती प्रभूच्या दर्शनासे. सांगती विलक्षण कामासी नारद मुनी देवा. सांगती विलक्षण कामासी नारद मुनी देवा. काशी नरेश असलेला ज्याचं नावच काशी राजा, दर महिन्याच्या ठराविक दिवशी रामप्रभूंच्या दर्शनाकरता जावं आणि म्हणून आपल्या काशीपासून अयोध्येला निघालेला काशी राजा आणि वाटेत हरिनारायण नारद मुनींनी वाट अडवली हो. काय सांगावं. अहो नारद मुनींना बघितलं आणि खरोखरीच काशी राजाला असं वाटलं धन्य आजी दिन संत दर्शनाचा. अहो म्हटले आपल्यासारख्यांचं दर्शन व्हावं म्हणजे आज माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे. नारद मुनी म्हणाले हो म्हणूनच तर तुला भेटायला आलो. बर माझं काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे नारदा. आपण जे म्हणाल ते काम करेन मी. नाही नुसतं काम करेन असं सगळेच म्हणतात हो. काम करेन असं सगळेच म्हणतात पण शब्द द्या म्हणजे झालं. अहो पण काम ऐकल्याशिवाय कुठला शब्द द्यायचा. मी सांगतोय म्हणजे तुमच्या कल्याणाचंच असणार आहे तेव्हा शब्द द्या. दिला म्हणले दिला. बर आता तुम्ही कुठे चाललात म्हणलं अयोध्येला. तिथं गेल्यानंतर त्या राम दरबारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपण घ्याल. हो तिथं सगळी मान्यवर मंडळी बसलेली असती. एका बाजूला विश्वामित्र वसिष्ठ वामदेव ऋषीमुनी बसलेले असतील. दुसऱ्या बाजूला त्या अयोध्येतली प्रतिष्ठित मंडळी बसलेली असतील. तेव्हा लक्षात घ्या काय करायचं काय करायचं. आणि नारदांनी सांगितलं करावा नमस्कार सर्वांना. करावा नमस्कार सर्वांना. वगळावे ते विश्वामित्रांना. सगळ्यांना नमस्कार करायचा पण वगळावे ते विश्वामित्रांना. साधशील अंतिम कल्याणा ऐसे करता म्हणे की करावा नमस्कार सर्वांना आणि वगळावे ते विश्वामित्रांना. हे वाक्य ऐकलं आणि काशीराजानं डोक्यालाच हात लावला. ओ विश्वामित्र आणि त्यांना वगळायचं. ते शापादपी आणि शरादपी शापही देतील. नाही तर म्हटले क्षत्रिय होते ते नंतर ऋषी झालेले तेव्हा हातामध्ये जर धनुष्य घेऊन माझ्या पाठीमागे लागले तर माझं काही खरं नाही. बरोबर आहे नारदा. आपण म्हणलात ना साधशील अंतिम कल्याणा. माझं अंतिम कल्याण इथंच आहे म्हणा. हे बघ शब्द दिलायस तेव्हा दिलेल्या शब्दाला जागायचं. हो नाही करता करता काशीराजाला मान्य करावं लागलं. आणि बघता बघता नाटकातल्या लीला नाटकातला पहिला प्रसंग संपला. आता साधारण नाटक म्हटलं की प्रसंग पहिला संपला की प्रसंग दुसरा चालू होण्याकरता मध्ये ब्लॅकआउट असतो आणि मध्ये काही म्युझिक वाजतं म्हणे. 1.5 तासाच्या कीर्तनात कसला ब्लॅकआउट कारण कसलं म्युझिक वाजवायचं. त्यामुळे पहिला प्रसंग संपला आणि दुसरा प्रसंग आता रामाचा दरबार. भगवान प्रभू रामचंद्र बसलेत. सगळे दरबारी बसलेले. दरबाराचं कामकाज चालू होणार तोपर्यंत काशीराजा दर्शनाला आला. रामप्रभूंना वंदन केलं. आता सगळ्यांना नमस्कार करतोय. अर्थात प्रत्येकाला नमस्कार करताना कानात वाजतंय करावा नमस्कार सर्वांना. आणि महत्वाची अट आहे वगळावे ते विश्वामित्रांना.
आणि म्हणून विश्वामित्रांना वगळायचं. अगदी बारक्या नजरेनं त्यानं बघितलं कुठं बसलेत विश्वामित्र. अहो, काय पंचायत झाली हो. एका बाजूला वसिष्ठ, दुसऱ्या बाजूला वामदेव, मध्ये विश्वामित्र. आता सगळ्यांना नमस्कार करायचा आणि ह्यांना वगळायचं म्हणजे कसं झालं माहितीये. एखाद्या ठिकाणी कीर्तन सेवेला गेल्यानंतर साथीदारांसह बुवान करता म्हणून सरबत पान असतं बघा. नाही, उन्हाळा आहे म्हणून सांगतो. अपेक्षेनं बुवा कधी बोलत नाही जय जय. तेव्हा नेमकं असं झालं म्हणाले की साथीदारांना दिलं बुवानं विसरले. आता माझ्यासारखा असेल तर तो आधीच थंड असल्यामुळे त्याला थंड घ्यायची गरजच नाही, त्यामुळे तो बोलणार नाही. पण एखादा असेल तर आहो म्हणलं आम्हाला सरबत. विश्वामित्रांचंही असंच झालं हो. सगळ्यांना नमस्कार केला त्यानं, विश्वामित्रांना बाजूला सारलं आणि काय सांगावं, काय सांगावं. आपल्याला या नमस्कारातून बाजूला काढलेलं हे लक्षात आलं. मात्र तोपर्यंत इथे सगळा नमस्कार करून काशी राजा आता आपल्या मार्गाला निघालाय आणि विश्वामित्रांना लक्षात आलं. ताडकन उभे राहिले हो आणि म्हणतायत भूपाळा काय सांगू रामा रे मी तुला. भूपाळा काय सांगू रामा रे मी तुला. भूपाळा काय सांगू रामा रे मी तुला. ब्रह्मर्षी वेदमूर्ती, ब्रह्मर्षी वेदमूर्ती असुनी रे इथे. ब्रह्मर्षी वेदमूर्ती असुनी रे या इथे. काशी तव अवमानितो देशासन तव आता. काशी तव अवमानितो देशासन तव आता. भूपाळा काय सांगू रामा रे मी तुला. भूपाळा काय सांगू रामा रे मी तुला. मी तुला, मी तुला. रामा, अरे भर दरबारामध्ये सगळ्यांना नमस्कार केला आणि मला वगळलं. तो राग बघितला हो आणि ऋषीवर याचा क्रोध देखिता. ऋषीवर याचा क्रोध देखिता. राम प्रतिज्ञा करीतसे झाला. राम प्रतिज्ञा करीतसे झाला. धाडीन तया यम सदना. धाडीन तया, धाडीन तया. यशरा काठी बाजूला. वधुनित्र यशरा काठी बाजूला. ऋषीवर्याचा, ऋषीवर्याचा. रामप्रभूंनी बघितलं मात्र विश्वामित्रांचा तो राग आणि शपथ घेतली, प्रतिज्ञा घेतली की आज सूर्यास्तापर्यंत या काशीराजाला यमसदनाला धाडेन. म्हणून त्याच्या नावानं हे 3 बाण काढून ठेवले. तेव्हापासून एखाद्याच्या नावानं काढून ठेवायची सुरुवात झाली असावी सद्गुरूंना. ते झालं मात्र आणि ते ऐकलं हो. आता मला सांगा की आपल्याला कुणीतरी मारणार आहे हे जेव्हा लक्षात येतं ना त्यावेळेला काय अवस्था होईल. काशीराजा जो धावत सुटला
घाबरून या पळून गेला राजा अतिथी गृहासे. घाबरून या पळून गेला राजा अतिथी गृहासे. राम प्रतिज्ञा मम वधाची राम प्रतिज्ञा राम प्रतिज्ञा राम प्रतिज्ञा राम प्रतिज्ञा मम वधाची. कोण वाचविल मजसे कोण वाचविल मजसे. कोण वाचवणार मला. आणि म्हणून समोर दिसणार म्हटलं जे अतिथी कक्ष होता त्या अतिथी कक्षामध्ये काशीराजा धावत गेला. दार लावून घेतलं आणि घाबरल्यामुळे मुखातून नाम यायला लागलं. राम 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 राम. आणि लक्षात आलं अरे जो मला मारणार आहे त्याच नाव मुखात आलं. असं म्हणतात की देवांचं नाव घेतलं की देव चटकन जवळ येतात. मग मी रामांचं नाव घेतलं तर ते त्यांच्या बाणांचं लवकर येतील ना. काय करावं. कोण वाचवेल मला यातून. विचार करतायत कोण वाचवेल मला यातून. आणि लक्षात आलं हो की विश्वास जो मारुतीवरी ठेवितो. रामप्रभूंपासून वाचायचं असेल ना तर रामप्रभूंना आहीमही रावणाच्या तावडीतून त्यांनीच वाचवलंय. त्यामुळे विश्वास जो मारुतीवरी ठेवितो तयाचे संकटी तो रक्षण करीतो. आणि राम प्रभू तेथ मानितो राम बाण नचले तेथ. काय करावं तर म्हटले मारुतरायांना शरण गेलं पाहिजे. पण मनात एवढे विचार येत आहेत एवढा बेचैन झाला आणि तेवढ्या धडधड 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 अतिथी गृहाचं दार वाजायला लागलं हो. इतकं की ती धडधड आणि हृदयातली धडधड धडधड वाढते. एवढी वाढली हो काय कळेना कसली धडधड वाढतीये. इथली आतली का बाहेरून आवाज येतोय. म्हणून त्यानं बाहेर बघितलं कोण आहे. तो बाहेरून उत्तर आलं नारायण नारायण. काशीराजा चल बाहेर. काय तुझ्यावर प्रसंग आलाय मला माहितीये. तेव्हा वाचायचे ना रामबाणांपासून चल. काशीराजा बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर नारद मुनींनी सांगितलं हे बघ फार वेळ आपल्या हातात नाही. वाचायचंय ना. हो म्हटले. मग माझ्या या तंबोरीला धर म्हणाले. डोळे मिटायचे. आता आकाश मार्गाने आपण जाणार आहोत एके ठिकाणी तिथं जायचं. यानं विचारलं का हो म्हणले तुमच्या तंबोरीला धरलं तर रामबाण येणार नाहीत का. नारद मुनी हसले हो. म्हणाले अहो रामबाण आहेत ते कुठेही जातील. पण काय आहे आकाश मार्गाने जायची मला सवय आहे तुला नाहीये. त्यामुळे तंबोरीला धर आणि डोळे मीट. झालं हो. आणि निघाले दोघेही जण. येऊन पोचले एका पर्वतावर. एका पर्वतावर येऊन पोचले हो. उतरल्या बरोबर काशीराजाने विचारावं का हो म्हटले नारदा इथे येणार नाहीत का रामबाण. नाही 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 म्हटले इथं पण रामबाण येऊ शकतात. पण त्या रामबाणावरचा रामबाण उपाय मिळावा याच्याकरता इथं आलोय आपण. काय उपाय. आणि त्यांनी सांगावं जरा पुढे चालत जा. जरा पुढे गेलं की एक तुला झोपडी दिसेल. तिथं तुला कोणीतरी बसलेलं दिसेल. तिला शरण जा. कोण बसलंय कोण बसलाय. म्हणून त्यानं बघितलं पुढे जाऊन तो तपा पैसली साध्वी तेथे. तपा पैसली साध्वी तेथे. नाम तिचे अंजनी तिजसी रे. शरण जाई तू काशी. तिला शरण जा का. आणि काय करायचं अभयदान ते मागावे तिज. अभयदान ते मागावे तिज. वंदन करीन मुनी तिजसी रे. शरण जाई तू काशी. नारद मुनींनी
मातेने सांगितल्याप्रमाणे काशी राजा धावत गेला आणि नमस्कार केला, माते वाचवा. आता माते म्हटलंय आणि पाय धरलेत म्हटल्याबरोबर तिच्या अंतःकरणातलं ते मातृ हृदय जागृत झालं हो, आणि तिनं दिलं अभयदान. मुखातून शब्दच काढले. आतापर्यंत तिथं बसलेली अंजनी माता स्मरण करत होती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण अभयदान दिलं मात्र, आणि काय झालं माहित नाही. तिच्या मुखातून शब्द आले, श्रीराम श्रीराम श्रीराम. यानं विचार केला ज्याच्यापासून वाचायचं त्यांच्याच पक्षातल्या एका उमेदवाराला शरण गेल्यासारखं आहे म्हणाले. काय करावं. डोळे उघडले होती ना. घडलेला सगळा प्रसंग नारद मुनींनी सांगितला. माते आपण अभयदान दिलेलं आहे, तेव्हा आपल्याला वाचवायला पाहिजे. अंजनी मातेने सांगावं, मी काय वाचवणार, माझ्या हातात नाही ते. पण मी नाही जरी केलं तरी माझा मुलगा आहे ना. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की. आणि म्हणून साल घातली हो. मारुद्राया ये लवकर, ये लवकर म्हटल्याबरोबर मारुतरायचे आले. एरवी अगदी 2 क्षणात येणारे, आज जरा उशीरच केला. नाही, त्यांचा जन्म आहे म्हणून नव्हे, उशीर केला. आल्याबरोबर आईनं विचारलं, काय बाबा आज एवढा उशीर. माते आपण बोलावलंय म्हटल्याबरोबर मला असं वाटलं आपल्यावर काहीतरी संकट आलं तर सैन्य तयार पाहिजे, म्हणून सुग्रीवाकडे जाऊन सैन्य तयार ठेवलेलं आहे. बोला काय करायचं. घडलेला प्रसंग सांगितला. मारुतराय म्हणाले, वा 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 माते, इकडं आड तिकडं विहीर. हे असं झालं, तू वचन दिलंयस म्हणून मला ते पूर्ण केलं पाहिजे. आणि जो राजा मारणार आहे ते म्हणजे माझे भगवंत आहेत. आता काय करायचं. मातेनं सांगावं, हे पहा तू सगळ्या मार्गात सगळ्यातनं मार्ग काढणार आहेस, त्यामुळे यातून तू मार्ग काढशील. आता म्हटले हे तुझ्या ताब्यात दिलंय, बघून घे काय करायचं ते. मारुतराय म्हणाले, चला काशी राजा, वाचायचंय ना आता रामबाणांपासून. चला म्हणाले, माझ्या पाठीवर बसा. अहो पण जायचं कुठं. शरयू काठी. अहो जिथं अयोध्या नगरी आहे, जिथे भगवंत आहेत तिथंच, इतक्या जवळ. म्हणजे रामबाण माझ्यापर्यंत नुसते त्यांनी असे ढकलले तरी पोचतील हो, इतक्या जवळ. काय करावं. वाचायचंय ना, चला म्हणाले. आणि काय भाग्य आहे हो. ज्या खांद्यावर प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी बसले ना, त्या खांद्यावर काशी राजाला बसवलंय हो. त्या शरयूच्या काठी नेलंय, शरयूच्या पाण्यामध्ये त्याला बसवलंय आणि सांगितलं काय. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. नच शरयू तीरी यावे विस्मरून येते नाम. पाण्यात उभा राहोनी. हे पहा म्हणाले, पाण्यात उभं राहायचं. अट क्रमांक 1. काय अट क्रमांक 1. अखंड श्रीराम 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 म्हणायचं. अट क्रमांक 2. शरयूच्या पाण्यातून बाहेर यायचं नाही. आणि अट क्रमांक 3 काय. प्रत्यक्ष भगवंतानी जरी हात मारली तरी पाण्याबाहेर यायचं नाही. जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही हो. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. आणि काशी राजा पाण्यात बसलाय हो. आणि श्रीराम 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 नामाचं महात्म्य एवढं की त्या एकेका नामागणिक त्या काशी राजाच्या भोवती एक अदृश्य वलय तयार व्हावं हो. आणि त्यावेळेला त्या काशी राजाला
नामामध्ये घडलेलं बघितलं आणि मारुतराय तिथून जे निघाले ते थेट येऊन पोचले कुणासमोर? रामप्रभूंच्या समोर. देवा, तुम्ही मला नेहमी म्हणता काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. आज मी मागण्याकरता आलोय. याल मी मागीन ते. बोल बोल, काय पाहिजे? आणि त्यावेळेला सांगावं हो मारुतरायांनी की जो नित्य राम नाम स्मरण करेल, ब्रह्मास्त्रही भिके त्या पुढे पडेल. आणि रामप्रभूंनी त्यावर आशीर्वाद द्यावा. हार काय माझे बाण न चले तेथ, पाण्यात उभा राहुनी जप करी राम श्री राम. आणि झालं मात्र. इकडे तो आशीर्वाद घेतलाय आणि पुन्हा मारुतराय आले शरयू काठी. पाहिलं तो काशीराजाच्या भोवती मोठं वलय तयार झालंय. हातामध्ये गदा घ्यावी मारुतरायानी आणि त्या नामाभोवती सतत फेऱ्या माराव्यात, फेऱ्या माराव्यात. मारता 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 सूर्यास्ताचा वेळ आला हो. आणि रामप्रभूंच्या लक्षात आलं आपण प्रतिज्ञा केलीये तेव्हा आता बाण मारला पाहिजे. म्हणून बसल्या जागेवरून एक बाण सोडला. अहो काय सांगावं, तो बाण जावा काशीराजापर्यंत, त्या नामाच्या भिंतीला धडकावा, पुन्हा रिव्हर्स गिअर. आता रामांना लागणार नाही, तो त्यांच्या चरणाशी पडला हो. जाऊ दे म्हणले, एक बाण गेला, आपण 3 काढलेत बाजूला. दुसरा मारला, पुन्हा परत. आणि मग मात्र रामप्रभूंच्या लक्षात आला रे की आपल्या रामबाणांपासून कोणीतरी या काशीराजाला वाचवतंय. तेवढ्यात कानावर नाम यायला लागलं, श्रीराम 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 श्रीराम. कुठून आवाज येतोय? म्हणून जाऊन पोचले हो शरयूच्या काठी. तो काय दिसलं? मध्ये काशीराजा आहे आणि भोवती हातामध्ये गदा घेऊन मारुतराय आमचे त्यांना प्रदक्षिणा घालतायत. विज्ञानातही हेच सांगितलंय. काय? न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन बाजूने फिरतो. हातामध्ये गदा घेऊन तो इलेक्ट्रॉन बाजूला फिरतोय. बरं असं आहे, त्या दोघांमध्ये असलेलं जे बल आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. इथं असलेलं बल म्हणजे रामनामाचं बल आहे. आणि म्हणून मारुतरायांना फिरताना बघितलं. अहो म्हटले, काय चाललंय? काही नाही, तुम्हीच म्हणालात ना की जो राम नाम नित्य स्मरेल, ब्रह्मास्त्र ही त्या पुढे फिके पडेल. हार काय माझे बाण न चले तेथ, म्हणून मी रक्षण करतो. हो बरं म्हटले. काशीराजा उठ म्हणाले. पण काशीराजा हल्लाच नाही. अट क्रमांक 3 काय? रामप्रभूंनी जरी हाक मारली तरी सुद्धा पाण्यातून बाहेर यायचं नाही. 4 वेळेला हाक मारली हो, हालेनाथ. मारुतराय हसायला लागले. म्हणले, अहो कसे येतील बाहेर ते? का? त्यांना मीच सांगून ठेवलंय, जोर मी बोलवत नाही तोवर बाहेर येईल. बर म्हणले, एका अटीवर बाहेर येतील. विश्वामित्रांचा राग शांत झाला हे मान्य करा म्हणाले. कबूल करा तर ठीक आहे. आणि झालं. विश्वामित्रांनी कबूल करावं आणि मारुतरायांनी स्वतः काशीराजाला हाताला धरावं, रामप्रभूंच्या चरणावर समर्पित करावं. काय गंमत आहे बघा हो. भगवंतांपर्यंत नेण्याकरता श्री सद्गुरूंची आवश्यकता असते. काशीराजा करता प्रत्यक्ष मारुतराय जणू काही सद्गुरू झाले, कारण त्यांनीच नाम दिलं होतं, श्रीराम श्रीराम श्रीराम. आणि तेवढ्यात नारद मुनी आले. नारायण. काय राजा? साधशील अंतिम कल्याण. म्हणलं होतं तुला मी, तुझं अंतिम कल्याण आहे. हे आहे म्हटले. का? रामप्रभूंच्या चरणाशी जायला मिळालं. आणि भगवंतानी सांगावं, मारुतराया, अहो माझ्या नामाचं महात्म्य काय हे तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिलं की रामबाण न चले तिथं अशी परिस्थिती आहे. मग इतकं नाम श्रेष्ठ आहे माझं, माझ्याहून श्रेष्ठ आहे. म्हणून बघा की आपण व्यवहारातही अंधारात गेल्यानंतर घाबरलो ना, तर आपल्या मनात सगळ्यात पहिल्यांदा रामनामच येतं बघा. का? कारण ते मला या अंधारातून वाचवतील. मग जर लौकिकातला अंधार असताना आम्हाला रामनाम वाचवेल, तर अलौकिकातला अंधार असेल तो अंधार दूर करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र आणि त्यांचे सद्भक्त मारुतराय वाचवणार नाहीत का? जरूर वाचवतील.
करता काहीतरी करायला हवं ना. रे ना, काय करायला हवं? आरवी बदीन अयोध्येचा राजा, आरवी बदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावतसे पावतसे अयोध्येचा राजा. सर्वप्रथम 2024च्या कीर्तन महोत्सवातली ही पहिली कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य आयोजकांमुळे प्राप्त झालं. आणि या आरंभीच्या दिवशी काय सांगायचं तर त्या भगवान प्रभू रामचंद्रांचंच नाम आरंभी का घ्यावं, कारण त्याचं महत्व काय आहे ते महत्व लक्षात आलं ना. आरंभ जिथे चांगला होतो तिथे शेवट आपोआपच गोड होतो. तेव्हा रामप्रभूंना आणि नवसाला पावणारा आमचा मारुतराय आहे, त्यांना हीच प्रार्थना करूया सगळ्यांच्या वतीनं. मारुतराया, रामप्रभूंच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात जशी भक्ती होती ना, त्यातला एवढासा कण जरी आमच्या अंतःकरणामध्ये उतरला तरी आमचं आयुष्य सार्थकी लागलं. अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा, राजा सद्गुरुनाथ महाराज. झालेली सेवा मारुतरायांच्या चरणी अर्पण करूया. हे चिदान देगा देवा आणि आरती. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व. म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे, घालावे आमासे सुखे घालावे आमा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वे प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उर्षेंदुराची, कंठी सळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाचे ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभय गोभरा, ज्योती नुपुरी चरणी आगर्या. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सुंद वक्र कुंड नयना. आसा माता वाटपा हे सदना, संकटी पावावी निर्वाणी रक्षावी सुरवर वंदन. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती. सत्राणे उद्दाने हुंकार वदनी, कलिकळमळ भूमंडळ सिंधू जगगणी. कारिले ब्रह्मांड धागे भुवनी, सुरवर्ण निशाचर कार्याव्यापन. जय देव जय श्री हनुमंता, तुमचेनी प्रसादे नवी कृतांता. जय देव तुमली पाताळे कृष्णामती शब्द, करकरणा धरणी धर्मानी दाते. रामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचेनी प्रसादे नवी कृतांता. घालीन लोटांगण मुलीन चरण, तुळ्यान वाहिन रूप तुझी. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन मने नवा. त्वमेव बन्धुषु सदा त्वमेव, त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं माधवं गोपिकावल्लभं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की. सदा सर्वदा योग तुझा घडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता. उपासनेला दृढ चालवावे,
तू देव संतासी सदा लभावे सत्कर्म योगे वयकाल व्हावे सर्वांगी मंगल ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुण तुझे गातो म्हणून गुणवान मी म्हणू कसा तुझेच सारे उसने देणे मालक त्याचा बनू कसा तुझ्या कृपेने वेलीवरी रोज उमलते फूल तुझ्याच सत्तेने घरोघरी खेळते नांदते मूल तुझ्याच इच्छेने घरोघरी रोज पेटते चूल क्षमा करावी गुरुदेवा क्षमा करावी रामराया मारुतराया होता काही भूल सद्गुरुनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय।